काय म्हणते दादी? होय. शंभू केवढा होता ग? आता 12 दिवस दवाखान्यात होता आणि मग म्हणलं आता पाणी तापवलंय न आंघोळ घालावी. आंघोळ घालावी न पायावर घेतलं बायाचं पालत आणि एकच ताब्या वाटला. गप्पच झालं. अगं बुऊ आता काय औषध मागितलं काय मुळच बाया मग आणि मग काय बाया तेव्हापासून मी त्याला बोट लागली. आता किती वर्षात झाला? आता का आता हाणायला लागला दुनियाला. हेच का पोरगा? हेच का? गप झालं बा एका ताब्यात गप झालं. काय केलं ग? काय नाही प्रयत्न पाठीवर नाही हात फिरवला डोकं असं असं घासलं आणायला लावलं. गपच पडलं होतं. बाया गप पडलं तेव्हापासून मला मी नाही बाबा हात लावले. मी बी लय भिली होती. काय म्हणलं हौसानं नवसानं मागितलं त्याच्या वडवडच्या पहिल्या स्टार्टिंगला दंडवड घेतला पोरग होती म्हणून वडवळच्या नागनाथ आला मवळच्या. होय मग तिथलाच पावला असेल हे नागनाथ वळवळ वळवळ बी करतोय है का नाही? पहिल्या स्टार्टिंगला मनातली माझा पोरग होती माझी नागनाथा. पहिल्या पायरीला दंडवड घेतला. हात हिन जोडते बघे हित हाय तरी तिच्या म्हणजे हात हे जोडायचे तू अजून हित जोडते माग देव कुठं हाय. मग बाया जाऊ की अगं आता ट्रिप काढायचीच हाय. जाऊ दे एवढा थंडीचा दिवस जाऊ दे. नाही थंडीचा दिवस जाऊ दे उन्हाळ्यात जाऊ आपण. हे थंडीच्या दिवसात का माहित आहे का उग गारट्यात गुरट्यात कुठं कडकड कडकड करत जायचं. एकदम ओढे होते तिकीट काढायचं मोवळ. बर मोवळ मध्ये आहे का ओढवळ मध्ये आहे? मोवळ मध्ये आहे देव आली तर वडवळचं ते नागनाथ म्हणलं की नेते ती बराबर. हो ह्या इकडं सापाच्या अशा फाड्या काढल्या ह्या इकडं सापाच्या फाड्या काढल्या. खरोखरच का असं? खरोखर लाल भडक काय सापाच. पण दादीच अजून दादीच्या ध्यानात आहे. आता शंभूला 13 वर्ष लागले. 13 वर्ष झालं तिच्या ध्यानात न गेलं नाही. तुला बघितलं की ध्यानात. हाताने वेण्या घातल्या छान घातल्या छान छान. दादी मी काय म्हणते आता घाल की आंघोळ. आता केली नाही आता म्हणजे हेतून पुढे घाल की तू आंघोळ. आता काय समजा हाणून बाप होतो या. ए हान कुत्रा हो नको रे. लावलं की आज कुठं आहे का दिसतंय का बाया पळत बिनपाची लका बघू देख ना बघू. हाय होय की अरे खळी पडते तुला खळी. तिला जायला बघू काय मिळत ते मिळत. परवा दिवशी मागितलं पण बाया खटाळ्याच्या. ए बबली आरते बर थांब दादी मी ठेवते तुला पाणी. शंभू तू बाजूला हो की. असा तू आलाय बीच मध्येच होय आय देख ना निघल का नाक बेग दरदरीत एकदम. आता सर काय सणवार आता मग काय काम होत काम होते काम. ए पोरे कांगवा काढतेच ना हिच्यात सगळं घाण दिसायला लागलं. मग काय तर तो नाही नेहमी दिसती पण ती कांगवा उग ही झाला. बर जाऊ द्या. अगं दादी हात तरी पुसके. मला डोकं कधी धुवायचं आज?
मग हाय मग लाव. चल कलप करायचा का तुला? काळी केस करायची का? मग बाय का ग करूया की. बघू ग थोडं तेल आजी. हात केलं ना तर ओतून दिला असतं, फेकून दिला असतं. हो सगळं संपवलं की दारीनं हो त्यानं. मग काय आहे ते. तू कुठे लावतो इथं? परत ते पांढरं काय नाही चंद्र मोडून जाते ना, केला ना. हा होय की. काय रे तू देख ना होणार आहे आजी म्हणते या. खरं काय? नाही मग कसा काय खरं मग पोरं आहे ते बाया. ओ एहे, ती एक पोरगी लई काळं आहे बाया. कोणचं? शंकर शंकर दारू पेत. हो दारूच काय बाय? दारूच पेते ती बाय बघते तोंडाची. भरा 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 मुक्ती माझे मोहरे पळते खन 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 फेकते. दारू पिऊन घालत की ही उडं भरून आणते त्या कोपऱ्यात ती दारू कोय. माय गॉड. अगं दादी हे आपल्या गावाकडं लय वेगळं वाटतं, पण शहरात गेलं ना तर पेत्यात बरं का काय काय बायका. कशाला पाहिजे ग मुक्के. चला मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग बघून कसं वाटलं मला सांगा बरं का कमेंटमध्ये. आजीचं बोलणं तुम्हाला आवडतं का? कमेंट करून सांगा. बाय बाय. आता बाय कर दादी. बाय बाय. हे शंभू तू पण बाय कर.